नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुम्हाला सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीकेचे 30 प्रश्न, जे की तुम्हाला 30 पैकी 25 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत लगेच कमेंट बॉक्स मध्ये। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला तर आपण पहिला प्रश्न पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो। आणि हे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। चला तर पाहूया आपण पहिला प्रश्न। तर आजचा पहिला प्रश्न आहे, दुधातुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे? ए धुळे, बी नंदुरबार, सी सोलापूर, डी जळगाव। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आहे ए धुळे। पुढील प्रश्न आहे, किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नागपूर, बी नांदेड, सी उस्मानाबाद, डी यापैकी नाही। खूपच इंटरेस्टिंग आणि मोस्ट IMP क्वेश्चन घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। योग्य उत्तर आहे बी नांदेड। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे? ए जमसांडे सिंधुदुर्ग मधील, बी जायकवाडी, सी देतापूर, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए जमसांडे सिंधुदुर्ग। पुढील प्रश्न आहे, देऊळगाव रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ए अहमदनगर, बी औरंगाबाद, सी उस्मानाबाद, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए अहमदनगर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उद्योग विरहित जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ए चंद्रपूर, बी गडचिरोली, सी भंडारा, डी नागपूर। योग्य उत्तर आहे बी गडचिरोली। पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सिमेंटचे कारखाने आहेत? ए यवतमाळ, बी नागपूर, सी चंद्रपूर, डी गडचिरोली। तर उत्तर माहिती असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा। चला तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी चंद्रपूर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने शहरे विकसित करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे सोपवली आहे? ए म्हाडा, बी सिडको, सी गृहनिर्माण संस्था, डी हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सिडको। पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्णा व तापी नदीचा संगम होतो? ए बऱ्हाणपूर, बी चांगदेव, सी शहादा, डी ब्रह्मगिरी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी चांगदेव। पुढील प्रश्न आहे, सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोणत्या प्रकारची वने आढळतात? ए अर्ध सदाहरित वने, बी सदाहरित वने, सी काटेरी वने, डी झुडपे वने। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी सदाहरित वने। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे सुरू झाला? ए कोयना, बी खोपोली, सी जायकवाडी, डी राधानगरी। उत्तर माहिती असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमचा अभ्यास किती झाला ते तपासून पहा। याचे योग्य उत्तर आहे बी खोपोली। पुढील प्रश्न आहे, रस्त्याच्या लांबीबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? ए महाराष्ट्र, बी केरळ, सी उत्तर प्रदेश, डी मध्य प्रदेश। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए महाराष्ट्र। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या बंदरात कच्च्या लोखंडाची निर्यात केली जाते? ए दाभोळ, बी रत्नागिरी, सी वसई, डी रेड्डी। योग्य उत्तर आहे डी रेड्डी। पुढील प्रश्न आहे, कोकणच्या सखल भागास काय म्हणतात? ए पठार, बी खचदरी, लाटी, डी वलाटी। योग्य उत्तर आहे सी खलाटी। पुढील प्रश्न आहे, चिकूचे उत्पादन प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? ए उस्मानाबाद, बी ठाणे, सी रायगड, डी सिंधुदुर्ग। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। योग्य उत्तर आहे बी ठाणे। पुढील प्रश्न आहे, वर्धा व वेनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? ए मांजरा, बी इंद्रायणी, सी प्राणहिता, डी यापैकी नाही। योग्य उत्तर आहे सी प्राणहिता। पुढील प्रश्न आहे, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान रिकामी जागा खिंड आहे? ए थळघाट, बी फोंडा घाट, सी पालघाट, डी कुंभारली घाट। तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पालघाट खिंड। पुढील प्रश्न आहे, हेपॅटायटिस दिन कधी साजरा केला जातो? 1 डिसेंबर, बी 28 जुलै, सी 28 एप्रिल, डी 7 एप्रिल।
योग्य उत्तर आहे बी 28 जुलै. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनंदिन सरासरी तापमान कक्षा जास्त आहे? ए अलिबाग, बी पुणे, सी कोल्हापूर, डी नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोअर किती आला, किती अभ्यास झाला, किती प्रश्नांचे उत्तर दिले ते नक्कीच सांगा. योग्य उत्तर आहे डी नागपूर. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे वनाखालील क्षेत्राचे प्रमाण रिकामी जागा आहे? ए 21%, बी 25%, सी 27%, डी 10%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 21%. पुढील प्रश्न नारायण श्रीपाद राजहंस यांच्या टोपण नाव काय? ए छोटा गंधर्व, बी गोविंद, सी बालगंधर्व, डी गोविंदाग्रज. उत्तर कमेंट करून सांगा. योग्य उत्तर आहे सी बालगंधर्व. पुढील प्रश्न आहे पुढील पैकी कोणते मानचिन्ह 22 जुलै 1947 ला भारतीय घटना समितीने स्वीकारले? ए राष्ट्रध्वज, बी राष्ट्रचिन्ह, सी राष्ट्रगीत, डी राष्ट्रीय कॅलेंडर. तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए राष्ट्रध्वज. पुढील प्रश्न आहे अनुच्छेद 280 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? ए निवडणूक आयोग, बी वित्त आयोग, सी विधानसभा, डी घटना दुरुस्ती. योग्य उत्तर आहे बी वित्त आयोग. पुढील प्रश्न आहे सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते? ए रॉबर्ट ओवेन, रॉसडेल निकोलसन, बी लॉर्ड कर्झन, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ए रॉबर्ट ओवेन. पुढील प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यातील रिकामी जागा या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? ए वरोरा, बी बल्लारपूर, सी भद्रावती, डी राजुरा. तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी भद्रावती. पुढील प्रश्न आहे पांढरदेवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? ए सांगली, बी सातारा, सी कोल्हापूर, डी पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सातारा. पुढील प्रश्न आहे जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ए नर्मदा नदी, बी घटप्रभा, सी शरावती, डी कावेरी. योग्य उत्तर आहे सी शरावती. पुढील प्रश्न आहे दाजीपुरा दानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ए हरिण, बी गवे, सी मोर, डी वाघ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी गवे. पुढील प्रश्न आहे ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा? ए शून्याकार, बी निराकार, सी साकार, डी सर्पाकार. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पास करा. योग्य उत्तर आहे बी निराकार. पुढील प्रश्न आहे महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेज मध्ये कोणता विषय शिकवत होते? ए मराठी विषय, बी गणित विषय, सी भौतिकशास्त्र विषय, डी संस्कृत विषय. तुमचे प्रश्नाचे उत्तर आहे बी गणित विषय. पुढील प्रश्न आहे मराठीतील पहिला गद्य ग्रंथ कोणता? ए विवेक सिंधू, सी बी ज्ञानेश्वरी, सी गाथसप्तशती, डी लीला चरित्र. तर तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी लीला चरित्र. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा.